हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. तर सगळ्यांचे इथे माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर इथे 7 मेला म्हणजेच पाऊस आलेला होता. 8 तारखेची न्यूजला दाखवलं होतं की 8 मेला पाऊस येईल, पण या 8 मेला काही पाऊस वगैरे काही झाला नाही. 7 मेलाच येऊन गेला. तर वरती मी सगळं गाद्या वगैरे सुकवायला टाकल्या होत्या, त्या काढून आणल्या आणि इथे जोराचा पाऊस झालेला होता. त्यानंतर इथे माझे राहिलेले जे कामं होते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर तेच आता मी इथे आवरून घेतलं. तो किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला. मोक्षी झोपलेला होता तेवढ्यात. त्यानंतर इथे वाजले होते 4 4:30. वार होता शुक्रवार, 8 मे होता 8 मे होता. तर मग मी इथे चहा वगैरे ठेवून घेतला आणि आज शुक्रवार असल्यामुळे मोक्षीचे पप्पा गेले होते बाजाराला. तर मग इथे स्वयंपाकाची पण विचार करत होती काय करू म्हणून स्वयंपाक. तर कारण सकाळी त्यांना डबा वगैरे दिला नाही, कारण मी उशिरा उठली होती. हळदीला वगैरे तिकडे गेलो तर उशीर होऊन गेला. मग सकाळी उशिरा उठल्यामुळे मला डबा वगैरे काही बनवला नाही, त्यामुळे ते तसेच गेले. तर इथे मी आता लवकर स्वयंपाकाची पण तयारी करते. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर कसा बनवते मी आज स्वयंपाक वगैरे ते सगळं तुम्ही बघा. आणि ते मोक्षचं पण चालू होतं कीर कीर कीर. इथे बघा छान अशी कडक चहा ठेवली मस्त, सगळ्यांना अद्रक गवती चहा टाकून. आम्ही 3च जण होतो आणि ऊन तर इतकं डेंजर कडक पडतं आहे ना, त्यामुळे तर चहा घ्यायची माझी इच्छा होत नाही. 3ला आमच्या इथे माझ्या सासऱ्यांना लवकर चहा लागते, ते 3 वाजेपासूनच चहा करतात. तर मग मी म्हटलं नको, आज जास्त लवकर नाही ठेवायचा, आपण थोडा उशिरा ठेवू. तर 4:30 वाजले. त्यानंतर चहा वगैरे घेतला. मग इथे मी पीठ भिजण्यासाठी बसलेली होती. तर इथे मोक्ष पण येऊन गेला. मम्मी काय करते बघून जातो आणि मला तो आहे ना घाबरवत असतो. मी पीठ वगैरे भिजायला बसली काय मला घाबरवतो की मी पाणी टाकून देईल, नाही तर ग्लास पाडून देईल. असं पीठ खेळतो. तर तसंच त्याला आवरायचं आणि काम करत राहायचं. तर इथे बघा तो तिकडे गेला, तोपर्यंत मी परत आली आणि परत पीठ वगैरे भिजायला बसलेली होती. व्हिडिओ चालू असला की सारखं काही ना काही करत असतो. आणि इथे ना मी ट्रायपॉड पण वापरत नाही सध्या, कारण ट्रायपॉडमुळे ना माझा मोबाईल सारखा पडून जायचा. त्यामुळे मग इथे परत आणि ट्रायपॉडला नाही पण लावलं ना तरी मोक्ष पाडूनच टाकतो माझा मोबाईल. मोबाईलला आत्ता खर्च केला तरी परत त्यांनी पाडून टाकलं. 2-3 परत तडे पाडले माझ्या मोबाईलला. परत ग्लास वगैरे परत खराब झालेला आहे थोडासा. जास्त खुश झालं का आपण लगेच खुशीला कोणाची तरी नजर लागते असं म्हणतो ना आपण, तसंच माझ्या आनंदाला पण माझ्या मोक्षूची नजर लागून जाते आणि परत तो मोबाईल पाडून टाकतो. तर इथे बघा छान पीठ वगैरे भिजून झालं होतं माझं आणि इकडनं मोक्षूची यायची तयारी चालू झाली होती. मी काही करत राहिली का मोक्षला मध्ये मध्ये सारखं यायचं राहतं. आईने घेतलं तर बरं आहे, नाही तर मग ना तो आला आणि परत पसारा करून जातो. पण आता आई त्याला बाहेर घेऊन चाललं होतं, त्यामुळे थोडं बरं वाटत होतं. तर इथे असा एक विषय मांडायचा होता की सगळ्यांना असं वाटतं ना, मी व्हिडिओ ब्लॉग बनवते ना तर मला पैसे येत असतील काही. तर नाही, अजून आपलं चॅनल मॉनिटाईज वगैरे झालेला नाही. आणि मला खूप जणांनी असा पण प्रश्न विचारला आहे का सिल्वर प्ले बटन आलं की काय, असं म्हणून कुठपर्यंत आलं काय आलं. तर आपले सबस्क्रायबर जास्त वाढले नाही आहेत त्यामुळे, आणि मी रेग्युलर ब्लॉग टाकत पण नाही त्यामुळे पण माझे सबस्क्रायबर थोडे कमी आहेत. तर आणि जास्त ब्लॉग बनवायला पण वेळ राहत नाही. मोक्षू काही ना काही मध्येच काही ना काही असतं, कार्यक्रम असतात, नाही तर मोक्षू त्रास देतो. त्यामुळे रेग्युलर ब्लॉग बनवणं पण होत नाही आपल्याकडून. नाहीतर आपले सबस्क्रायबर पण पूर्ण झाले असते आणि आपलं चॅनल पण मॉनिटाईज नक्कीच झालं असतं. हे माझं दुसरं चॅनल, मी हे खूप वेळा सांगितलं आहे ब्लॉगमध्ये. याच्या आधी पण एक चॅनल होतं आणि त्याला आहे ना सगळे त्या चॅनलला जास्त करून रिलेटिव्स होते माझेवाले जॉईन सबस्क्रायबर म्हणजे. पण असं असतं ना, आपले सगळे असल्यामुळे ना जास्त कोणी बघायचं नाही. आणि हे ना मी आता हे चॅनल जेव्हा मी चालू केलं ना तर कोणालाच सांगितलं नाही. नाही तर आमच्या गल्लीमध्ये पण सगळ्यांना म्हणजे शेजारी सगळ्यांना माहिती होतं की माझं यूट्यूब चॅनल आहे. तर सगळेजण चिडवायचे, वहिनी असं करा, वहिनी तसं करा, म्हणून मी ना जास्त कोणाला सांगितलं नाही. ते चॅनल मोक्षूच्या पप्पांमुळेच बंद पडलं माझं, कारण माझं मोबाईल ना खूप हँग पडायचं तेव्हा पण. तर त्यांनी तो मोबाईल अपडेट केल्यामुळे ना माझं ते चॅनल बंद झालं. म्हणजे रिसीट मारल्यामुळे पूर्ण ते डाटा वगैरे सगळं जे काही होतं ना आपलं ते सगळं डिलीट झालं. पण आता हे दुसऱ्यांदा मोबाईल परत आता रिपीट केला ना तर परत तसंच रिसीट वगैरे मारलं. पण ना ह्यावेळेस मी यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी मी खूप काहीतरी म्हणजे यूट्यूबला सर्च करत केली आणि प्रयत्न केला. तर हे चॅनल पण आपलं डिलीट झालं असतं आणि याच्यावरचे पण ब्लॉग बंद झाले असते.
पण थोडंसं डोकं चालवल्यामुळे ना हे चॅनल परत नवीन चालू झालं. तर मग असंच मी पण यूट्यूबवरती ना नवीन कोणाची ना कोणाची व्हिडिओ बघत बसायची आणि सारखं विचार करायची, हे व्हिडिओ बनवतात, हे जे काम करतात तेच आपण पण घरात करतो, पण यांची व्हिडिओ कसं काय शूट होता, आपले का बरं होत नाही, असा विचार करत बसायची. तर मग मी एक दिवशी ना असंच व्हिडिओ स्वतःचं चालू केलं होतं. मी मागे एक चॅनल होतं ना, मी त्याच्यावर चालू केलं होतं आणि विचार करत असा विचार केला की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ ब्लॉग बघण्यातच आपण आपलं नेट वगैरे वाया घालत असतो. तर थोडासा विचार केल्यानंतर मग मी म्हटलं का ना आपणच स्वतः चालू करावं यूट्यूब चॅनल. तर म्हटलं मग आपण यूट्यूब चॅनल वगैरे चालू केला की त्याच्यात आपला स्वतःचा व्हिडिओ जाईल आणि आपले स्वतःचे म्हणजे मेहनत पण दिसेल. जे सगळे करतात तेच आपण पण करतो, तेच आपण सगळ्यांसोबत शेअर करायचं. पण फक्त इंटरेस्टिंग असं होतं की सगळ्यांना करायला 2-2 हात होते, मला तसं नव्हतं. मला एका हाताने सगळं करायचं होतं. तर हे इंटरेस्टिंग होतं. तर खूप जणांना असा प्रश्न पडायचा, ही एका हाताने कसं काही कामं करत असेल. तर हे म्हणजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सगळ्यात आधी मी माझी ओळख वगैरे म्हणजे सांगितलेली त्याच्यामध्ये कसं करते, काय करते. खूप जणांना प्रश्न पडतो. तर मी तेच म्हटलं, व्हिडिओ बनवला तर व्हिडिओने तरी सगळ्यांना समजेल का मी कसं काम करते, काय करते, सगळ्यांना दिसेल पण. आणि तेच आणि तरी पण काही नाही ना खूप प्रश्न पडतात. मला बघितल्यावर त्यांना असं वाटत असेल ही इतकी म्हणजे मी असं कार्यक्रम वगैरे राहिले ना तर मी खूप चांगले म्हणजे तयारी वगैरे चांगली करते. तर सगळ्यांना असं वाटतं ही कसं काय करत असेल बुवा एवढं व्यवस्थित. मला खूप जण विचारतात, साडी जर नेसलेली राहिली ना, तुला ही साडी कोणी नेसून दिली असं विचारतात, सहज विचारून घेतात. पण असं प्रत्येकाला वाटतं ना की येत असेल की नाही येत असेल. तर मग मी त्यांना सजेस्ट करायची का माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघत जा, मी सगळं काम करते म्हणून. तर मी मागच्या चॅनलला पण भरपूर जण माझे सबस्क्रायबर होते ना, त्यांना तेच सांगायची. मला नवीन सबस्क्रायबरांना प्रश्न पडलेला होता मागे पण एका चॅनलमध्ये. तर माझे आता ते सबस्क्रायबर ह्याच चॅनलला पण आहेत. त्यांना आता तो प्रश्न मिटलेला आहे. पण तरी पण अजून कोणी नवीन भेटलं ना त्यांना पडलेला प्रश्न मी त्यांना पण तेच सांगते की माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही सगळं बघा, मी सगळं करते म्हणून. तर त्यांचा तो प्रश्न आता सुटेल आशा करते. तर इथे बघा तुम्ही पण मी सांगते की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ वगैरे बघण्यामध्ये आपण आपला डाटा वगैरे म्हणजे नेट वगैरे वाया घालत असतो. आणि काही नाही सगळे तेच करत असतात जे आपण रोज रेग्युलर आपल्या आयुष्यात जे काम करत असतो तेच सगळेजण करतात. तर त्यामुळे आपण स्वतःची मेहनत किंवा आपण स्वतःचं काहीतरी म्हणजे काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. तर तसंच मी घरात बसून राहायची. माझं मोक्ष वगैरे झाला डिलेवरी वगैरे नंतर. तर मी ना 2-2.5 महिने मम्मीकडे होती. तिथे पण मला करमायचं नाही. मम्मी कामाला निघून जायची आणि इकडे आली की मोक्षचे पप्पा कामाला चालले जायचे. इथे माझे सासरे सासू आणि मीच घरी असायची. मला तेव्हा पण खूप प्रश्न पडायचा, सगळेजण पैसे कमवतात, सगळेजण कामं करतात, सगळेजण काही ना काही करत असतात, व्यस्त असतात, पण मी पण घरातलं सगळं आवरून घ्यायची, सगळं माझं आवरलेलं राहायचं. तरी पण प्रश्न पडायचा का मी का नाही करू शकत काही. तर मी यूट्यूब असं मोबाईल बघत बसायची ना, बघता बघता विचारायचा आपण पण यांच्यासारखं करतो ना, आपण पण शेअर करायला पाहिजे दुसऱ्यांसोबत, असं म्हणून मी हे यूट्यूब चॅनल मी चालू केलं आहे. तर मला तरी वाटतं की तुम्ही सपोर्ट नक्की कराल आणि आपल्या चॅनलला आहे ना मॉनिटाईज करण्यासाठी खूप मेहनतीने म्हणजे मी हे चॅनल ओपन केलेलं आहे ना, एडिटिंग वगैरे करण्यात तर खूप वेळ जातो आणि मेहनत पण खूप आहे या व्लॉग बनवण्यामध्ये. तर तुमचा सपोर्ट असेल ना तर आपलं चॅनल पण लवकरच मॉनिटाईज होणार आहे. तर लवकरात लवकर चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर इथे बघा माझं तिखट वगैरे सगळं जे राहिलेलं होतं ना मसाल्याच्या डब्यातलं ते सगळं भरून घेतलं आणि इथे मी भात टाकून घेतला. एका साईडला पोळ्या पण होऊन गेल्या होत्या आणि इथे आता मी छान ना भाजी बनवण्यासाठी तेल कढीपत्ता वगैरे टाकून छान फोडणी देऊन घेते आणि टमाटा वगैरे टाकून चवळीची भाजी बनवायची म्हणून चवळी वगैरे टमाटा टाकून छान मसाले वगैरे टाकून परतून घेईल आणि अशी पातळच भाजी बनवायची. हे संध्याकाळी आम्हाला एका टायमाला तरी पातळ भाजीच लागते, भाजी भात पोळ्या लागतात त्यामुळे. तर अशी भाजी बनवून घेईल मी आणि त्यानंतर तुमच्यासोबत एक मी शेअर पण करणार आहे. आपण नेहमी ना पार्लरमध्ये जात असतो, क्लीनअप करा, हे करा, फेशियल करा, ते करा, काही ना काही करतो आणि ना आपण पैसे वाया घालत असतो. मेन म्हणजे मी पण जाते पार्लरमध्ये पण जे मला करण्याची गरज आहे मी तेच करत असते. असं
व्हॅक्स वगैरे आणि थ्रेडिंग वगैरेच करत असते मी जास्त करून. तर इथे ना मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे. घरामध्ये ना टमाटे पडलेले राहतात आपल्या. आता खूप गरमी होते, मी स्वयंपाक करत आहे ना, मला तर खूप गरम होत होतं. तर मग मी तेच फ्रीजमध्ये बघितलं की टमाटा होता. तर टमाटा आहे ना खराब होऊन चालला होता. त्यापेक्षा म्हटलं त्याला कापून चेहऱ्याला छान लावून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये ना विटॅमिन सी असतं, त्यामुळे ते चेहऱ्याला छान असतं, चांगलं असतं. तर मी असंच विचार करत होती. तर मी चेहऱ्याला लावून बघितला तो टमाटा, तर इतकं थंडगार लागत होता. त्यानंतर परत मग मी विचार केला चेहऱ्याला इतकं छान वाटतं आहे, तर अजून मग पाय माझे खूप मळालेले होते, खूप खराब दिसत होते. तर मग छान त्याला टमाटा घेतला आणि त्या टमाट्याला साखर लावून मी छान असं पायाला पण मसाज केली. छान स्क्रब करतो तसं, तर पायाला पण तसंच लावून घेतलं मी. त्यामुळे छान पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, छान माझा पाय वगैरे पण क्लीन झाला आणि मस्तपैकी नेलपेंट वगैरे लावून मी छान तयार पण केली. आणि उद्या परत लग्न वगैरे आहे, ते त्याच्यासाठी छान तयारी वगैरे पण झाली. इथे बघा मोक्षू बाहेर बसलेला होता. तर इथे मी टमाटा कापून घेत होती. छान धुवून घेतलं स्वच्छ आणि मग ना त्याला कापून छान चेहऱ्याला लावून घेईन. त्याच्याने मला खूप थंड वाटत होतं आणि इथे ना मी स्वयंपाक करता करता खूप गरम पण होत होतं. त्यामुळे मी चेहऱ्याला लावलं तर थंड वाटत होतं छान. आणि चेहऱ्याचं म्हणजे असा ग्लो पण लगेच आला त्याच्याने, छान वाटत होतं. आणि पाय तर तुम्ही पुढे बघा माझे किती खराब झालेले होते. ते छान साखर वगैरे लावून मी पायाला पण स्क्रब करतो ना आपण, तसं मी छान पायाला पण फिरवून घेतलं. आणि छान थंडगार पाण्याने मी चेहरा वॉश करून घेतला आणि मस्त कापडाने छान पुसून घेतला. तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं असेल तर मॉइश्चरायझर लावू शकता, जे आवडेल ते लावा तुम्ही. तसं मी पण इथे छान मॉइश्चरायझर लावून घेतलं होतं नंतर चेहरा वगैरे वॉश झाल्यानंतर. आणि खूप छान ना स्किन अशी मऊ लागत होती, अशी मऊच लागत होती, जशी काही छान वाटत होतं केल्याने. तर पार्लरमधला जो पैशांचा म्हणजे आपण बिनकामाचे इन्व्हेस्ट करत असतो ना, असं नाही, मी पण करू शकते. माझ्याजवळ पैसा नाही असं नाही, मी करू शकते, पण मी जात नाही जास्त करून. फक्त जे करायचं तेवढंच करते मी. तर इथे बघा माझे पाय किती खराब दिसत आहे, बिफोर किती घाण दिसत आहेत आणि आफ्टरमध्ये बघा किती छान दिसेल. तर बघा असं आफ्टरमध्ये आता किती छान दिसत आहे ना पाय. आणि वॉश केल्यानंतर तर अजूनच चांगला दिसणार आहे. आणि इथे मी पडून गेल्यामुळे ना माझ्या पायाचा डायरेक्ट नखच तुटून गेला होता एका बोटाचा, त्यामुळे तसं दिसतंय. तर तिथे ना छान मी स्क्रब करून घेईन आणि परत पाय वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर छान नेलपेंट वगैरे लावून घेणार आहे. तर इथे बघा ह्या पायाला लावल्यामुळे कसा फरक जाणवतो. आणि इकडचा अर्धा लावला आहे ना, बाकीच्याकडे दुसरीकडे नाही लावला. तर बघा 2 in 1 मध्ये कसं दिसतंय. एका साईडला चांगला दिसतं आणि एका साईडला मळालेला पाय दिसतोय. तर इथे सगळीकडे असं छान मी स्क्रब करून घेतला त्याचा. आणि छान ना आपण ना तांदळाचं पीठ वगैरे पण लावलं तर अजून छान दिसेल. म्हणजे स्क्रब वगैरे असं छान मॉलिश छान केलं की चांगला दिसतो. तर मी ते काही केलं नाही, मी फक्त टमाटा आणि साखर लावून बघितलं, त्याच्यानेच चांगला दिसायला लागला. त्यामुळे मी दुसरं काही लावलंच नाही. तर इथे बघा मी चेहरा वॉश करून घेतला. इथे छान स्किन अशी माझी मऊ लागत होती एकदम, पाय पण असं चांगला दिसत होता. तर त्याला मी छान नेलपेंट लावून घेते, हाताला पण आणि पायांना पण. इफेक्ट लगेच दिसायला लागला, बघून घ्या तुम्ही. तर इथे बघा पाय पण थोडा बरा दिसायला लागला. पहिले खूप मळालेले दिसत होते, रोज कामामध्ये खराब होऊन जातात. इथे छान नेलपेंट तुमची पाहिजे तसा शेड, असे 2-3 शेड ठेवायचे आपल्याकडे, जे सगळे याच्यावर मॅच होऊन जाते. तर मी ना लग्नाला जाईल त्या दिवशी ह्याच कलरची ब्ल्यू कलरची साडी घालणार आहे, त्यामुळे मी ब्ल्यूच कलरची नेलपेंट पण लावून घेते. असे 2-3 कलर ठेवले ना सगळे साडींवर मॅच होऊन जातात, तर छान दिसतात ते. आणि स्वतःसाठी पण ना आपल्याला जसं टाईम राहत नाही, पण असं कधी हप्त्यातून एक वेळा तरी असे ना काहीतरी करत राहायचं स्वतःसाठी. पार्लरमध्ये जाण्यापेक्षा असंच घरगुती काहीतरी होम रेमेडी करत राहायचं, छान दिसतं आणि असं प्रेझेंटेबल राहिल्यासारखं वाटतं. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन जे येणारे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय, भेटूयात आपण पुन्हा नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर संध्याकाळची देवपूजा माझी चालू झाली पुढे, बघत राहा. बाय बाय.
असेल